सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 92 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण अभ्यासाच्या अनुषंगाने चिंतन केलं की आपला अभ्यास कसा असावा, कशा पद्धतीनं समजून घ्यावं तत्वज्ञान, आणि आचार विचाराच्या अनुषंगाने चिंतन कसं करावं। परत योग्य गुरुजनांकडून, योग्य व्यक्तीकडून, योग्य सद्भक्तांकडून आपण जर ते समजून घेतलं तरच ते आपल्याला समजू शकतं। आणि लीळाचरित्रामध्ये असे अनेक सूत्र किंवा अशा अनेक लीळा येतात की परमेश्वर त्यावरती आपल्याला स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगतात। तुम्ही घ्या, घेत राहा, कोणाकडून घ्यावं, कसं घ्यावं, त्याचं चिंतन कसं करावं आणि शास्त्र कसं पकडावं। कारण कोणतीही गोष्टीला एक सवय लावावी लागते। डायरेक्ट आपण कधीतरी व्यायाम करायला सुरुवात केली तर लगेच खूप मोठा व्यायाम करून एका दिवसातच आपण मोठं होऊ शकत नाही। तसं आपल्या बुद्धीला पण सवय लावावी लागते अभ्यासाची, चिंतनाची। कारण हे ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान आहे आणि ऊर्ध्वगतीचं तत्वज्ञान आपल्याला हेतू पुरस्कर लक्षात ठेवावं लागेल, त्याचं चिंतन करावं लागेल, तेव्हा ते आपल्या लक्षात राहील। अन्यथा वाचलंय आणि लक्षात राहील असं कधीच होत नाही। त्याच्यासाठी प्रत्येकजण वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या प्रकारे अभ्यास करताना आपल्याला आज दिसतोय। परंपरागत अभ्यास कसा चालतो, आपल्या धर्मामध्ये साहित्याच्या अनुषंगाने किती साहित्य आहे, त्याची उत्पत्ती कशी आहे, हे आपण पूर्वीच्या सत्संगामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे। गेली 91 सत्संग आपण अभ्यास करतोय, परंतु आजही आणि अजूनही मुख्य अभ्यासाला किंवा मुख्य तत्वज्ञानाला आज आपण हात घातलेला नाही किंवा अजून सुरुवात केलेली नाही। जसं मुख्य एखाद्या गोष्ट करायच्या अगोदर आपण पूर्वतयारी करतो, पूर्वनियोजन करतो, तशा पद्धतीचे गेली आपले 91 सत्संग आणि अजूनही काही सत्संग होण्याची शक्यता आहे। एखादा कार्यक्रम करायचा आहे, आपण नियोजन करतो, त्या नियोजनामध्ये कितीतरी एनर्जी आपण लावत असतो, कितीतरी वेळ आपण घेत असतो। तशाच पद्धतीचा आजपर्यंत आपलं सत्संग आहे। कारण परंपरागत आपण जर विचार केला, जी मार्ग पद्धत आहे, मार्ग मंडळी आहे, जी गुरुजन आहे, तिथं वेगळ्या पद्धतीचा अभ्यास चालतो आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले भेटलेले आहे, यात काही शंका नाही। त्यांना भरपूर वेळ असतो त्या साधकांना। सकाळी गुरुजनांकडून ते घोक घेतात। मग अत्यंत नवीन साधक जर असेल, त्यांना गीता पाठांतर करणे, त्यानंतर सूत्रपाठ पाठांतर करणे, त्यानंतर सूत्र वचन संबंध देणे, त्यानंतर स्थळाच्या पोथीचा पक्ष, टीका यांचा घोक देणे आणि त्यांच्याकडून ते पाठांतर करून घेणे। अगोदरच्या दिवसामध्ये जे बी दिलं तर त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या दिवशी आपल्या गुरुजनांना ते म्हणून दाखवावं लागतं, ते पाठांतर केलेलं आहे असं सांगावं लागतं, तेव्हा ते गुरुजन दुसरा पुढचा अभ्यास देत असतात। आणि असे विशिष्ट विषयाच्या अनुषंगाने तिथं फोड केलेली नसते। कारण जसा विषय येईल त्या पद्धतीने त्याचं स्पष्टीकरण करून ते साधक ते शिकत असतात आणि पुढे जाऊन सर्व अभ्यास जेव्हा होतो तेव्हा त्यांचं ते सर्व गोष्टी लक्षात येतात। परंतु आपण त्याच्यात थोडा बदल केला, कारण आपण संसारामध्ये राहत असताना आपल्याला नेमकं अचूक आणि समजेल असं त्या भाषेमध्ये आपल्याला ते तत्वज्ञान कळावं। नुसतं कळावंच नाही तर ते अभ्यासण्यासाठी आवड निर्माण व्हावी, एक उत्सुकता लागावी, एक चिकित्सा लागावी, अशा पद्धतीनं आपण एक अभ्यासक्रम तयार केला आणि त्या अभ्यासक्रमाला सुद्धा लीळांचं प्रमाण घेतले। कारण परमेश्वर स्पष्ट सांगतात, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर हे जाणण्याव्यतिरिक्त काही तत्वज्ञानात जाणणं दुसरं काही नाहीये। आणि तत्वज्ञानामध्ये या विषयावरती, या चारी पदार्थावरती सर्व तत्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलेलं आहे। मग त्या पद्धतीनं आपण मांडणी केली। साहित्याच्या अनुषंगाने साहित्य कसं निर्माण केलं, कोणतं निर्माण केलं,
कसं निर्माण आहे आणि ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं, त्यानंतर जनरल नॉलेज, त्यानंतर आपण जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाचं चिंतन केलं. अनेक लीळांचे प्रमाण घेऊन, सूत्रांचे प्रमाण घेऊन आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याचं चिंतन केलं. त्यावरती काही प्रश्नपत्रिका सोडून घेतली. तर एक प्राथमिक अभ्यास आहे, हा पाया आहे. आपल्याला आपण कळावं, हे 4 पदार्थाच्या अनुषंगाने कार्यकारण स्वरूप लक्षण प्राथमिक स्वरूपात आपल्याला समजावं आणि हे तत्वज्ञान किती अगाध आहे, किती मोठं आहे, किती श्रेष्ठ आहे याची जाणीव आपल्याला व्हावी. या अनुषंगाने आपण अभ्यासक्रम तयार केलेला आहे आणि गेली 2 ते 4 सत्संगापासून आपण तो अभ्यास, मुख्य अभ्यासाला सुरुवात करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये संभ्रमावस्था कशी निर्माण होते, का निर्माण होते, ती संभ्रमावस्था निर्माण होऊ नये यासाठी काय खबरदारी साधकांनी घेतली पाहिजे ते समजून घेताना, त्याची जाणीव आपल्याला होत असताना आपण तो अभ्यास कशा पद्धतीनं करावा याचं चिंतन आपण करतोय. आणि तेही परमेश्वराने अनेक वेळेच्या माध्यमातून आपल्या भक्तांना या गोष्टी स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेल्या आहे. आणि म्हणून आपण अत्यंत हळूहळू हा अभ्यासाच्या मुख्य दरवाजापर्यंत येऊन पोहोचलोय. आणि आता आपल्याला मुख्य दरवाजातून या अभ्यासाला प्रवेश करायचा आहे. त्याचे वेगवेगळे प्रकार आहे, परंतु सर्वसामान्य नामधारक वासनिक हा वर्ग आपल्या समोर असल्यामुळं शब्दाचा अर्थ घेऊन तत्वज्ञान आपल्याला कसं समजेल, आपल्याला पचेल, आपल्याला कळेल आणि त्या तत्वज्ञानावरती आपण कृतीवर कसं जाऊ याचा आपण सर्वात जास्त विचार करणार आहोत. कारण खूप अभ्यास केला परंतु तो आपण आपल्यामध्ये नाही उतरवला तर त्या खूप अभ्यास करण्याला अर्थ नाही आहे. थोडं करावं पण त्यातून काहीतरी आउटपुट भेटावं, काहीतरी त्यातून उठावं. आपण या अनुषंगाने आपण अत्यंत हळूहळू अभ्यासक्रम इथपर्यंत आपण पोहोचलोय. खरं म्हणजे धर्म अभ्यास काय आहे, जर एखाद्या अन्य व्यक्तीला आपण विचारलं किंवा ज्यांनी नवीनच आत्ताच उपदेश घेतलेला आहे, नामधारक आहे, त्याला कशा प्रकारचा तत्वज्ञानाचा गंध नाही आहे, त्याला जर आपण विचारलं का धर्माचा तुम्ही अभ्यास करता का, तर त्याच्या मनामध्ये एक शंका, एक संभ्रम निर्माण होईल, धर्माला कुठं अभ्यास असतो का. धर्म म्हटल्यानंतर श्रद्धा ठेवायची आणि भजन पूजन करायचं, हेच आजपर्यंत आपल्या डोक्यावरती लादल्या गेलं, आपणही ते मानलं आणि आजपर्यंत आपण ते करत आलो. परंतु धर्म हा अभ्यासाव्यतिरिक्त नाही. हे जेव्हा आपण अभ्यासाला लागलो, आपल्याला कळायला लागलं, समजायला लागलं, आपल्या गुरुजनांकडून मार्गदर्शन भेटायला लागलं, तेव्हा आपल्या लक्षात आलं की अंधारात चालणं आणि उजेडात चालणं याच्यातला नेमका काय फरक आहे. उजेडात ज्या पद्धतीने आपण चालतो त्या पद्धतीनं ज्ञान आणि धर्म करणं आपण करू शकतो. अंधारात ज्या पद्धतीने आपण चालतो त्या पद्धतीनं अज्ञानात धर्म करणं हे आपण समजू शकतो. म्हणून ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि परमेश्वरांनी मुक्तीच्या या मोक्षाच्या किंवा परमेश्वराच्या प्राप्तीच्या ज्या व्याख्या सांगितलेल्या आहे त्यातली एक व्याख्या परमेश्वराने स्पष्ट केली, ज्ञानमोचक. म्हणजे ज्ञानच हे मुक्तीला घेऊन जाणार आहे जीवाला. मग ते कोणतं ज्ञान, कसलं ज्ञान, हे व्यावहारिक ज्ञान मुक्तीला घेऊन जाणार आहे का, सांसारिक ज्ञान मुक्तीला घेऊन जाणार आहे का, नाही. परमेश्वरांनी सांगितलेले 4 पदार्थ जो आहे, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, या 4ही पदार्थाचं जसं आहे तसं तत्वज्ञान आपण समजून घेऊन त्यातून बाहेर पडून त्या कृतीवर जाऊन परमेश्वराच्या या मुक्तीच्या रस्त्याला आपण जेव्हा चालायला लागतो ते ज्ञान हे मुक्तीला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ज्ञानमोचक परमेश्वरांनी सांगितलंय. ज्ञानाला किती मोठं महत्त्व आहे आपलं हे आपण समजून घेतलं पाहिजे. पण ज्ञान म्हणजे काय, परमेश्वरांनी ती ज्ञानाची व्याख्या अत्यंत व्यापक आणि अमर्यादित सांगितलेली आहे. जे जसं आहे तसं जाणणे, जे याच्यामध्ये सर्वच आलं, जसे आहे तसे, म्हणजे याच्यामध्ये थोडाही किंचितही फरक नाही. जाणणे म्हणजे समजून घेणे आणि त्याला ज्ञान म्हणावं, मग ती कोणती वस्तू असो. आणि ह्या अनुषंगाने ज्ञानाची जी व्याप्ती, ही मर्यादा आहे,
ही खूप मोठी परमेश्वरांनी सांगितलेली. ज्ञानाचे वेगळे प्रकार आहे, परंतु मुक्तीला जाण्याचं ज्ञान हे आपण समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचंय आणि ते जाणून घेऊन त्या कृतीवर जायचंय. एखादा विषय आपण समजून घेतला याचा अर्थ आपल्याला आला असं आपण होत नाही किंवा म्हणत नाही. ते प्रॅक्टिकल करावं लागतं. थिअरी अभ्यास वेगळा असतो पुस्तकातला आणि प्रॅक्टिकल अभ्यास वेगळा असतो. आपण 365 दिवस शाळेत गेलो, शिक्षकांनी आपल्याला समजून सांगितलं, आपणही शिकलो, आपणही अभ्यास केला, आपण सांगू शकतो, ऐकू शकतो, पण लिहू शकतो का? जेव्हा लिहू शकतो म्हणजे कृतीवर जाऊ शकतो तेव्हा त्यात पास आणि नापास ठरतो. पण आपण अभ्यास केलाय तो जोपर्यंत कृतीवर जात नाही, म्हणजे त्या परीक्षेला आपण बसत नाही, तोपर्यंत पास नापास हा विषय आपल्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. पास होणं म्हणजेच परमेश्वर प्राप्तीला जाणं. आणि अनेक जीवनामध्ये आपण अनेक सृष्टीमध्ये नापास झालेलो आहे, म्हणून आज आपण पास होण्याचा प्रयत्न करतोय. ते पूर्वसंस्कार, पूर्वजोड आणि आपला प्रयत्न हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या प्रयत्नाच्या अनुषंगाने आपण गेली 91 सत्संग आजपर्यंत करत आलो. इथून पुढे अनेक सत्संग आपले होतील. परंतु सत्संग नुसतं ऐकणं, सत्संग नुसतं करणं हे आपल्या जीवनाचं ध्येय नाही. सत्संग करणं, ऐकणं, बोलणं हा आपलं जर जीवनाचं ध्येय नसेल तर मग आपलं जीवनाचं ध्येय नेमकं काय? जे सत्संग, जे ज्ञान आपण समजून घेतोय ते आपल्यामध्ये उतरवणं, ते कृतीवर नेणं. मग त्या जेवढ्या पद्धतीनं, जेवढ्या टक्केवारीत आपल्याला ते करणं गरजेचं आहे, त्या पद्धतीनं आपण त्यावरती जाणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण ज्या अवस्थेत आहोत, ज्या ठिकाणी आहोत, त्या ठिकाणी काय करण्यासारखं आहे, काय करू शकतो, यावरती अनेक सत्संगाचं आपण चिंतन केलं आणि याला उत्स्फूर्त असा सद्भक्तांचा प्रतिसाद लाभला. कारण नामधारक, वासनिक ह्या जीवांना काय नेमकं हवंय ती हेरून, कारण मी त्याच अवस्थेत असल्यामुळं मला नेमकं काय पाहिजे, मी जे मिळवायचंय मला ते मला मिळालं तरच मी हा माझ्या अध्यात्माचा प्रवास व्यवस्थित करू शकतो, याची जाणीव असल्या कारणाने आपण त्या पद्धतीनंच हे सत्संग घेत आलेलो आहे. याच्यामध्ये खूप सद्भक्तांचे फोन येतात. स्टेप बाय स्टेप, नंबर वाईज जर सत्संग ऐकले तर त्याला आवडतं निर्माण होते, वेद निर्माण होतोच, परंतु धर्माच्या प्रती जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये भर पडत राहते आणि तो अज्ञानापासून दूर जात राहतो. म्हणून नंबरप्रमाणे दररोज एक सत्संग ऐकणं, त्याचं चिंतन करणं, त्याच्या नोट्स करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नुसतं ऐकायचं म्हणून ऐकण्याला काही अर्थ नाही. आज मागच्या सत्संगामध्ये आपण विचार केला की आपल्याला खूप मोठी उपलब्धती आहे. योग्य वयात, योग्य वेळेत आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला भेटतंय, परंतु ते आपण आता किती घेतोय, त्याची शिदुरी म्हणून किती सांभाळतोय आणि ते किती वाढवतोय, यावरती पुढचा जो आपला जीवनमुक्तीचा प्रवास आहे तो ठरलेला आहे, ठरणार आहे. आणि म्हणून या सत्संगांमध्ये आपण जे चिंतन करतो ते अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण मुख्य तत्वज्ञानाला हात घालण्याच्या अगोदर जे आपल्या मनामध्ये जे गैरसमज आहे, संभ्रम आहे, भीती आहे, न्यूनगंड आहे, ते पूर्णपणे निघणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अत्यंत धीर ठेवून, अत्यंत आपली ही जीवन मरणाची जी गरज आहे, आता नाही तर कधीच नाही, अशा भावनेनं निष्ठा ठेवून या तत्वज्ञानात जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हाच आपल्याला ते कळणार आहे. आज खूप लोक अभ्यास करताय आणि वेगळ्या पद्धतीने करताय, साधू संतांकडून अभ्यास घेताय, गुरुजन सुद्धा ज्याची जशी आस आहे, जशी भूक आहे, जशी आर्तता आहे तशा पद्धतीने त्याला अभ्यास देताय. पूर्वीसारखं असं राहिलं नाहीये. पण तरीही लोक खूप धार्मिकता करायला लागली, खूप अभ्यास करायला लागले, परंतु तरीही जी उणीव भरून निघायला पाहिजे धर्माच्या प्रती ती अजूनही निघत नाही. याच्या पाठीमागं आपण बाह्य अंगाने धार्मिकता करतोय, बाह्य अंगाने धर्म बघतोय आणि बाह्य अंगाने तो जोपासण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक विचार केला, चिंतन केलं तर धर्म हा आंतरिक मनाचा आहे, आंतरिक विचाराचा आहे, आंतरिक करण्याचा आहे. जेव्हा आपण अंतर्मनात उतरू तेव्हा आचाराशी निगडीत हा धर्म कसा आहे हे आपल्या लक्षात येईल आणि त्यातूनच आपण आपली तर जीवन मुक्तीची जो प्रवास आहे तो तर होईलच होईल, परंतु त्यातून सुद्धा इतरांना, आपल्या संपर्कात असलेल्या सद्भक्तांना
ती जाणवेल, ती समजेल. समाजामध्ये हा धर्म कशा पद्धतीने आपण नेत असतो, कशा पद्धतीने दाखवत असतो, कशा पद्धतीने बोलत असतो, त्यावरती समाजामध्ये त्याचं पोषक वातावरण तयार होत असतं. पण वेगळी विचारधारा धर्मामध्ये आहे, ती तात्विक आहे, फक्त तो समजून घेण्याचा विषय आहे. धर्माचा अभ्यास करावा लागतो आणि धर्माचा अभ्यास असतो आणि धर्म हा अभ्यासाशिवाय असू शकत नाही हे एकदा ठरलं की मग त्या अभ्यासाला आपण सुरुवात करतो. परंतु तो धर्म कसा आहे हे समजून घेणं म्हणजे अभ्यास, ते जाणून घेणं म्हणजे अभ्यास. काय धर्म, धर्म धर्म आपण जे म्हणत असतो ते जर काय हे आपल्याला जर समजलं नाही तर तो आपण करू शकत नाही. बरं समजला, पण तो समजण्यानंतर कसा करावा हे जर कळालं नाही तर त्या समजण्याला काय अर्थ नाही. म्हणून समजणं जितकं महत्वाचं आहे तेवढं त्याच्यावरती कृतीवर जाणंही तितकंच महत्वाचं आहे. आज लोक सद्भक्त धर्म समजून घेतात, जाणून घेतात. कोणाला कशाचं ज्ञान आहे, कोणाला कशाचं ज्ञान आहे, परंतु कृतीवर जाण्याची जी प्रक्रिया आहे ही खूप कमी प्रमाणात आहे. कारण त्याविषयी एक न्यूनगंड, एक गैरसमज, एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो आपल्यातून निघाला पाहिजे. यावरती अनेक सत्संगामध्ये आपण चिंतन करतो, उदाहरणं देत असतो का पहिलीचा विद्यार्थी आहे, 10वीचा विद्यार्थी आहे, त्या पद्धतीने प्रत्येकाचा अभ्यास वेगळा आहे. परंतु तो साधक पहिलीचा असो किंवा 10वीतला असो तो साधकच आहे. त्या त्या अवस्थेत त्यांनी तो अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून अभ्यासाचे अनेक कंगोरे आज आपण बघत असतो, घेत असतो. आता अभ्यास म्हटला का आपल्या डोक्यापुढे एकच येतं, सूत्रपाठ. परमेश्वराच्या श्रीमुखातून निघालेले जे वचन आहे, जे सूत्र आहे, त्याचा सूत्रपाठ जो ग्रंथ आहे आपल्या धर्माचा मुख्य तात्विक ग्रंथ, त्याला आपण अभ्यासाला सुरुवात करतो. मग सुरुवात करतो म्हणजे काय करतो, सूत्रपाठ वाचायला सुरुवात करतो. काही साधूंकडून, गुरुजनांकडून आपण त्या सूत्राचे अर्थ समजून घेतो. अजून थोडी उत्सुकता असेल तर मग वचन संबंध घ्यायला सुरुवात करतो. त्याच्याही पुढे जर आणखीन उत्सुकता असेल, प्रकरण वश बघतो, म्हणजे कोणती लीळा आहे, त्या लीळेचं कोणतं सूत्र, त्या सूत्राचा अर्थ काय, हे वचन त्या वाचनाच्या पाठीमागं का, हे वचन त्या वाचनाच्या पुढे का, हे आपण समजून घेतो. 1237 सूत्र हे समजून घेत असताना खूप वेळ लागत नाही. कारण जर तुम्ही विचार केला, लीळाचरित्र वाचायचं म्हटलं, दररोज 2 लीळा 4 लीळा जरी घ्यायच्या म्हटल्या तर 1 वर्षामध्ये त्या लीळा होऊ शकतात. सूत्रपाठ वाचायचं म्हटलं तर 1 तासात पूर्ण 1237 सूत्र आपण वाचन करू शकतो. त्याचे अर्थ समजून घ्यायचे म्हटले तर आपल्या पद्धतीनुसार 6 महिने, वर्षभरामध्ये आपण घेऊ शकतो. वचन संबंध, वचन अर्थ झाले, प्रकरणवत झाला, मग काय अभ्यास, मग लिपी शिका. त्यानंतर मग आपण स्थळात जातो, पक्ष घ्या, टीका घ्या, घोक घ्या, पाठांतर करा, साधू संतांना सांगा. आणि मग एक वेळ अशी येते की आपल्या मनामध्ये आपण खूप अभ्यास केलाय असा संभ्रम निर्माण होतो. पण अभ्यास केला म्हणजे मुक्ती मिळाली का, अभ्यास केला, अभ्यास झाला म्हणजे परमेश्वर भेटला का. परंतु खरा अभ्यास जेव्हा समजतो त्याच्यानंतर सुरू होतो. पूर्वी मी अनेक साधू संतांबरोबर आजही संपर्कात आहे. ते साधू संतांबरोबर मी चर्चा करत असतो. ज्यावेळेस या अभ्यासाला साधक जातात आपल्या गुरुजनांकडं, पूर्वी श्री क्षेत्र वांबुरी येथे पूजनीय मामांच्या अनुषंगाने हा अभ्यासक्रम चालायचा. त्यानंतर तेच संवत्सरला होता, नंतर ते वांबुरीला गेले. त्याच पद्धतीनं जाधववाडी आश्रम असेल, आंबेवडगावचा मार्गातला आश्रम असेल, प्रत्येक आश्रमामध्ये हा अभ्यासक्रम चालतो. परंतु तिथं राहण्याची जी सद्भक्तांची जी वेळ आहे याचा जर आपण विचार केला तर 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष हे गुरुजनांकडे राहतात, अभ्यास घेतात, घोक घेतात, पाचीस्थळाचं अभ्यास होतो आणि मग त्यातून ते बाहेर पडतात. अभ्यास झाला म्हणजे बाहेर पडला आणि डिग्री घेतली, संपलं असं काही होत नाही. बाहेर पडल्यानंतर त्याचे जे अनुभूती, प्रचिती आहे ही यायला सुरुवात होते आणि तिथून खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये.
म्हणून अभ्यास समजून घेतल्यानंतर जेव्हा आपण कृतीवर जातो तो खरा अभ्यासाला सुरुवात होते. परंतु काही साधकांशी मी जेव्हा चर्चा केली तेव्हा ते साधक 3 वर्ष 2 वर्ष नाही राहिले. काही 17 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्ष त्या गुरुजनांकडे राहिले. आणि मग जे गुह्य ज्ञान आहे, रहस्य ज्ञान आहे, खऱ्या अर्थाने 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्षानंतर सुरुवात होते. आणि जो अर्थवंत आहे, जो टिकेल, त्यांना ते साधू संत सांगतात. 2 आणि 3 वर्षात, 4 वर्षात, 5 वर्षात अभ्यासक्रम संपण्यासारखा नाहीये. शब्दाचा अर्थ तो आपण घेऊ शकतो, वर्षातही घेऊ शकतो, 4 वर्षातही घेऊ शकतो. परंतु जितका काळ आपण गुरुजनांच्या सन्निधानात राहू, तिथं मार्गात राहू, त्यावेळेस त्याची अनुभूती, त्याची प्रचिती आपल्याला येत राहते. म्हणून एक विशिष्ट लिमिटमध्ये हा अभ्यास संपू शकत नाही. पूर्ण आयुष्य त्याला द्यावं लागतं आणि दिलंय तरी समजणं अशक्य आहे. कारण कृतीचा जो विषय आहे तो आपण किती तो कव्हर करतोय त्यावरती अवलंबून आहे. म्हणून सूत्रपाठ अभ्यास करत असताना कोणी सूत्रपाठाचा अभ्यास करतं, ते अर्थ बघतात, शब्दाचा अर्थ घेतात. आता याच्यामध्ये सूत्रपाठामध्ये आचारपर सूत्र येतात, विचारपर सूत्र येतात, चाक सूत्र येतात, असे वेगळे सूत्राचे प्रकार आहे. आचारपर सूत्र आचारामध्ये आहे, विचारपर सूत्र विचारामध्ये आहे. चारी पदार्थाच्या कार्यकारण स्वरूपाच्या लक्षणाच्या अनुषंगाने 9 प्रकरणामध्ये ही सर्व वचनं येतात. ह्या अभ्यास करत असताना आपण काय निवडतो, कसा अभ्यास निवडतो, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण भीती आणि न्यूनगंड आपल्या मनातला निघून गेला पाहिजे. आणि हा न्यूनगंड निघून गेल्यानंतर जेव्हा खऱ्या अर्थाने आपण धर्मतत्वज्ञान आणि अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा ही आपल्या जीवनाची एक लाईफस्टाईल होते, जीवनशैली होते. परमेश्वराने सांगितलं परमार्ग तुमचं जीवन किंगा, म्हणजे परमार्ग हे तुमचं जीवन झालं पाहिजे, म्हणजे लाईफस्टाईल झाली पाहिजे. नैसर्गिकरित्या ते तुम्ही बाळगलं पाहिजे आणि करता आलं पाहिजे तुम्हाला. कारण जीवनशैली कशी आहे तुमची त्याच्यावरती तुमच्या जीवनाचा प्रवास आणि त्याच्यावरती तुमचं ध्येय प्राप्त होणं असतं. ते नैसर्गिकरित्या झालं पाहिजे. कृत्रिमरित्या ओढून ताणून आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर ते किती दिवस टिकेल, 2 दिवस 4 दिवस, परंतु ते नैसर्गिकरित्या जर नसेल तर ते होणार नाही. आणि पूजनीय आचार्य, पूजनीय माईंभट, महादाईसा, औसा यांच्या जीवनचरित्राकडे जेव्हा आपण लक्षात घेतो, ते जीवनचरित्राकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा त्यांचं हा धर्म कसा नैसर्गिकरित्या ते जोपासत होते, ओढून ताडून जोपासत नव्हते. नुसतं जोपासत होते पण दुसऱ्याला शिकवत पण होते. स्मृतिस्थळामध्ये गेल्यानंतर आपल्याला याचे खूप दाखले येतात. महात्म्यांनी कसं वागावं, कसं राहावं, याचे जे वचन आहे, ह्या वचनाच्या अनुषंगाने स्मृतिस्थळामध्ये आचार्य त्यावरती अधिक प्रकाश टाकताना दिसतात. आणि संभ्रम अवस्था जाण्यासाठी आपल्याला या अभ्यासाबरोबर स्मृतिस्थळ अभ्यासणं ही अत्यंत गरजेचं असतं. साधकाने आपला व्यायाम किंवा आपलं जे काम आहे स्वतः केलं पाहिजे. अनेक सूत्रांमधून साधकाची ही जीवनशैली परमेश्वराने अधोरेखित केलेली आहे. आणि ही अधोरेखित जीवनशैली करत असताना ती आपली जीवनशैली झाली पाहिजे. अगदी नैसर्गिकरित्या नॅचरल या पद्धतीने जेव्हा आपण ते करायला सुरुवात करू त्यावेळेस तो आचार आपल्याकडून परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने होईल. ती आपली जीवनशैली खऱ्या अर्थाने होईल. म्हणून आपण एखादं वचन 2 दिवस 4 दिवस पाळू, ती ओढून ताडून आपण केलेलं आहे म्हणून ती जर जीवनशैली झाली तर आपण दररोजच ते करण्याचा प्रयत्न करू. कारण धर्म 2-4 दिवसाचा आचरणाचा विषय नाहीये. देह क्षपण म्हणजे देहाच्या अंतिम श्वासापर्यंत त्यावरती राहणं, त्या धर्मावरती राहणं, त्या चिंतनावरती राहणं, त्या आचारावरती राहणं. स्मृतिस्थळामध्ये याचे खूप मोठे मोठे दाखले आपल्याला पाहायला भेटतात. एक उदाहरणार्थ दाखल जर आपण घेतलं तर एकदा आचार्यनं तहान लागते म्हणून एका साधकाला ते पाणी आणायला लावतात. ते जातात आणि एका डोहातलं पाणी आचार्यांना आणून देतात. आता आचार्य ते त्या अवस्थेला पोहोचले, त्यांनी ते पाणी पिलं आणि पिल्यानंतर त्या साधकाला ते सांगतात
की हे पाणी तू कुठून आणलं? म्हणे डोहाचं. म्हणजे ते पाणी पिण्यायोग्य नव्हतं. ते साधक आचार्यांना सांगतात की तुम्हाला बोडी गंगा समानच परमेश्वराने सांगितलेली आहे साधकाला. बोडी म्हणजे डबकं, गंगा म्हणजे वाहतं पाणी. मग आचार्यांनी त्याच्यावरती प्रकाश टाकलेला आहे की बोडी ती बोडी, गंगा ती गंगा. कोणासाठी? जेव्हा तुम्ही दुसऱ्यासाठी करतात ते. स्वतःसाठी म्हटलं तर बोडी गंगा समानच. म्हणजे तुमच्या मनामध्ये स्वतःसाठी जेव्हा करण्याची वेळ येईल तेव्हा अत्यंत नैसर्गिकरित्या त्याच्यामध्ये फरक जाणवला नाही पाहिजे, विकल्प मनात आला नाही पाहिजे, कृत्रिमता आली नाही पाहिजे. पण जेव्हा दुसऱ्याचा विचार करू तेव्हा बोडी ती बोडी म्हणजे डबकं ते डबकंच आहे आणि पिण्याचं पाणी जे आहे ते चांगलं दुसऱ्याला दिलं पाहिजे. हेच करत असताना आचार्य जेव्हा पंक्तीत बसलेले, जेवण चालू आहे, त्यांना पाणी पिण्याची वेळ येते तेव्हा ते स्वतः उठून पाणी घेतात. वास्तविक आचार्यांच्या आजूबाजूला हजारो त्यांचे शिष्य असतात. जेव्हा एखादे शिष्य त्यांना ते सांगतात की तुम्ही आम्हाला सांगायचं, आम्ही दिलं असतं, मग देव आचार्य त्या वचनाचा आठवण करून देतात साधकांना की स्वतःचं काम आपण स्वतः करायला देवाने सांगितलेले. स्मृतीस्थळामध्ये असे अनेक दाखले आहे की जे आपल्या संभ्रमावस्था, आपले गैरसमज दूर करत असतात आणि म्हणून त्यामध्ये आपण गेलं पाहिजे. अभ्यासाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि ते वेगवेगळे प्रकार तपासत असताना आज आपल्याकडे जी पद्धत आहे अभ्यासाची, सूत्रपाठ, मग सूत्राचा अर्थ, वचन संबंध, प्रकरणवश म्हणजे लीळा वगैरे, अशा पद्धतीनं अभ्यास करतात, आपण करून घेत असतो. आणि हा झाल्यानंतर मग स्थळपोथीमध्ये जातो अधिक स्पष्टीकरणात्मक. परमेश्वराने सुद्धा हे सांगितलंय स्पष्ट. सूत्राचा अभ्यास किंवा सूत्र समजून घेत असताना प्रकरण वश समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्या सूत्राचा सिद्धांत अर्थ कळणार नाही. सूत्राचा अर्थ तो प्रकरण वश परमेश्वराने स्पष्ट सांगितले. जर प्रकरण वश जर सूत्राचा अर्थ आपण जर समजून नाही घेतला तर या सूत्रांचे वेगळे अर्थ लोक आपल्या मनाने लावून या तत्वज्ञानाची पूर्ण तोडमोड करतील. आणि आज काही ठिकाणी असे तोडमोड करताना आपल्याला लोक दिसतात. याच्या पाठीमागचे कारण एक तर त्यांचं अर्धवट ज्ञान, कोणाकडून समजून घेण्याची प्रवृत्ती नाही, निष्ठा नाही, आणि जे जसं आहे तसं जाणण्याची बौद्धिक क्षमता नाही, आणि म्हणून ते समाजामध्ये संभ्रमावस्था पसरवण्याचं काम करतात. अर्थ तो प्रकरणवश असं स्पष्ट परमेश्वराने सांगत असताना आपण ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि उदाहरणादाखल जर आपण विचार केला, एक सूत्र आहे, चित्रीची स्त्री न पाहावी, हे परमेश्वराने आचारातलं 10वं सूत्र आहे. जर त्याचा प्रकरणवश आपण नाही बघितला, त्याच्या पाठीमागचा मतितार्थ, त्याच्या मागचा सिद्धांत जर नाही आपण समजून घेतला, तर अन्य लोक किंवा आपल्यातलेच काही अज्ञानी लोक काय समजतील की परमेश्वराला स्त्रियांविषयी काहीतरी न्यूनगंड आहे. स्त्रियांकडे ते वेगळ्या दृष्टीने बघतात, अगदी खालच्या नजरेने बघतात. का चित्रीची स्त्री सुद्धा पाहू नये म्हणजे स्त्री का एवढी घाण असते का, एवढी न बघण्याची वस्तू आहे का ती, अशा पद्धतीने अर्थ लावू शकतात. परंतु त्याचाच प्रकरणवश जर आपण समजून घेतला तर त्याचे अर्थ सिद्धांतिक वेगळे ठरतात. आणि यावरती काही अन्य लोकांनी काही लेख पण आपल्या पेपरमध्ये आपल्या धर्मावरती वरखडे ओढण्यासाठी आलेले आहे पूर्वी. त्यावेळी आपल्या साधू संतांकडून त्याला उत्तर दिल्या गेलेले आहे. त्याचप्रमाणे उदाहरणादाखल असे अनेक सूत्र आपल्याला घेता येतील. दुसरं म्हणजे मातापुरा कोल्हापुरा न वाचावे. परमेश्वराने सांगितलंय महाराष्ट्रीय असावे, मग महाराष्ट्रात कुठं कुठं जाऊ नये, कुठं कुठं जावं म्हणले मातापूर म्हणजे माऊर आणि कोल्हापूर या ठिकाणी जाऊ नये. का तर साधकाला तिथं विघ्न होऊ शकतात किंवा होतात. आता परमेश्वराने असं काही सांगितलं नाही काय महाराष्ट्रामध्ये हे जे स्थान आहे हे अपवित्र आहे, हे चुकीचे आहे, अयोग्य आहे, त्याच्या पाठीमागचा हा सिद्धांत नाहीये. पण ते नुसतं सूत्र जर घेतलं तर त्याचा अर्थ अज्ञानी लोक अन्यथा ज्ञान काढून काही वेगळं लावू शकतात. म्हणून त्याला आपल्याला प्रकरणवश समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे प्रकरणवश समजून जर नाही घेतले तर आपण संभ्रमावस्थेत जाऊ शकतो. म्हणून ह्या आपण गोष्टी प्रकरणवशापर्यंत म्हणजे लीळाचरित्रामध्ये गेल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी कळणार नाही.
म्हणून परमेश्वरांनी हे स्पष्ट सांगितलंय की अभ्यास कसा करावा साधकाने, त्याचा अभ्यास कसा असावा, कसा असायला पाहिजे. परंतु आपण त्या पद्धतीनं मांडणी करून घेत नाही, समजून घेत नाही, आणि म्हणून अनेक संभ्रमावस्था किंवा अनेक अर्थ, चुकीचे अर्थ, गैरसमज धर्माचे समाजामध्ये आजही पाळताना आपल्याला दिसतात. त्यांना तत्वज्ञानच माहीत नाही, कळतच नाही नेमकं हे काय करतात. हे महानुभावांमधले सुद्धा कितीतरी लोक आहेत की त्यांना समजत नाही, की कारण योग्य व्यक्तीकडून, योग्य गुरुजनांकडून तेवढं समजून घेतलेलं नाही. ते म्हणतात ना, उथळ पाण्याला खळखळाट फार, 2-4 सूत्र, 2-4 लीळा, आणि त्यातून ते अर्थ लावण्याचा जे प्रयत्न करतात ते अत्यंत चुकीचे आहे. धर्मतत्वज्ञान हे खूप मोठं आहे, खूप श्रेष्ठ आहे. चैतन्य परमेश्वर आणि त्या परमेश्वराचं हे तत्वज्ञान आहे म्हटल्यानंतर तेवढीच विचारधारा आपली प्रगल्भ आणि मोठी असली पाहिजे, बोल्ड असली पाहिजे. तेवढ्या पद्धतीनं आपण ती विचारधारा जर नेली तर हे मोठं तत्वज्ञान आपल्याला कळेल, अन्यथा ते समजू शकत नाही. आणि म्हणून अज्ञात लीळेमध्ये परमेश्वरांनी एक दिवशी भट्टोबास देवाला विचारतात की जीजी, पहिली ब्रह्मांडांची व्यवस्था ती कशी, दुसऱ्या ब्रह्मांडांची जी व्यवस्था आहे ती कशी आहे. कारण आपोआप प्रत्येकाला एक उत्सुकता निर्माण होती, हे ब्रह्मांड असं आहे कारण आपण बघतोय, अनुभवतोय, तर दुसरं ब्रह्मांड कसं असू शकतं. त्यावर देव सांगतात, तुझे हे ब्रह्मांडाची पुसी सरले, चर्चिले, मग आणखी ब्रह्मांडीचे चर्चित असते. ह्या ब्रह्मांडाचं जर तुम्ही समजून घ्या, ऐकून घ्या, हेच एवढं अवघड आहे, तर दुसऱ्या ब्रह्मांडाचं का तुम्ही समजून घेता. हे ब्रह्मांड, हा प्रपंच आणि की अनेकवायसी अनंत ब्रह्मांड आहे. या ब्रह्मांडात हा जो प्रपंच दिसतो त्याच्यापेक्षा थोडासा वेगळा दुसरीकडे आहे, आणि असे अनंत ब्रह्मांड आहे म्हटले. तेथीची व्यवस्था ती अनसारिकी अनिकेची, थोडीशी व्यवस्था थोडीशी वेगळी आहे. आताचे तर वैसे घेपे पाठी अनुभवी जाणार. आता तुम्ही हे घ्या समजून, ह्या ब्रह्मांडाचं घ्या, तुमच्या समोरचं घ्या, ती प्रचिती घ्या, आणि मग तुम्हाला त्याचा अनुभव आपोआपच येईल म्हटले. परंतु हे घेत असताना आचार्यांनी परत देवाला विचारलं की जीजी, ज्या ज्या वचनाचे वाक्य निरूपता तुम्ही, ज्या ज्या वचनाचे वचन तुम्ही आम्हाला निरूपण करता, त्याचा चिंतन करायला लावता, घोक करून घेता, पण ते आम्हाला कधी कधी उमटत नाही, त्याचा अर्थ समजत नाही, त्याचे सिद्धांतिक अर्थ जे आहे ते आपल्याला कळत नाही म्हणे आम्हाला, तर ते काय करावं आणि कसं करावं. मग परमेश्वर स्पष्ट सांगितलं, अर्थ तो प्रकरण वशे, प्रकरणे अर्थ विनियोग, अर्थी दृष्टांत दिजे. एखादा सूत्र अर्थाचा आपल्याला जर कळाला नाही, त्याचा सिद्धांत काय आहे नेमकं, तर अर्थ तो प्रकरण वशे घ्यायचा आहे म्हटले. म्हणजे कोणती लीळा कोणत्या भक्तांसमोर, कोणत्या परिस्थितीत परमेश्वराने त्या लीळेच्या अनुषंगाने ती सूत्र सांगितलेलं आहे, ते जर आपण समजून घेतलं तर त्याचा अर्थ आपल्याला लगेच उमटतो, आणि त्या पद्धतीनं ते समजण्यासाठी परमेश्वराने दृष्टांत पण सांगितलेले आहे. आता चित्रीची स्त्री न बघावी किंवा मातापुरा कोल्हापुरा न वाचावे, हे जर आपण बघितलं तरी आपल्याला लगेच लक्षात येईल का परमेश्वराने ह्या सूत्राच्या अनुषंगाने कोणता सिद्धांत आपल्याला सांगितलेला आहे आणि काय समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. लीळा खूप मोठ्या आहे, तुम्ही त्या जर बघून घेतल्या तर तुमच्या लक्षात येईल. स्त्रीच्या संदर्भात स्त्री कशी मतद्रव्याचा रावगा आहे, चेतन पदार्थाच्या अनुषंगाने परमेश्वराने स्पष्टीकरण करत असताना चित्रीची स्त्री न पावी, कारण साधकाला या गोष्टी कशा वर्ज आहे आणि धर्मामध्ये टिकण्यासाठी किंवा प्राप्तीला जाण्यापर्यंत विकाराच्या अनुषंगाने याचं निरूपण करत असताना परमेश्वराने हे वचन सांगितलेलं आहे. आता स्त्रीची स्त्री न बघावी म्हणजे पुरुषासाठी स्त्री आणि स्त्रियांसाठी पुरुष, उलटा अर्थ आपण जर घेतला तर दोघांनाही ते लागू पडतं. पण नुसती स्त्रीच्याच अनुषंगाने हे सांगितलेलं असं होत नाही. स्त्रीला पुरुषाच्या अनुषंगाने, पुरुषाला स्त्रीच्या अनुषंगाने असा अर्थ आपण घ्यायचा आहे. परत मातापुरा कोल्हापुरा न वाचावे तर साधकांनी कुठं असावं, महाराष्ट्रात असावं, कारण महाराष्ट्र हा सात्विक प्रदेश. बरं, महाराष्ट्रात सगळीकडे असावे का, नाही म्हणे मातापुरा कोल्हापुराला जाऊ नये का, तर तिथं
साधकाला विघ्न होऊ शकतात. अशा पद्धतीनं हे वचन त्याचे प्रकरण आपण जर बघितले तर त्याच्या मनामध्ये त्या सूत्रांच्या संदर्भातले आपले जे संभ्रम अवस्था किंवा गैरसमज आहे ते दूर होऊ शकतात. असे कितीतरी सूत्र जर आपण बघितले तर नुसते सूत्र जर घेतले तर आपल्याला संभ्रमावस्थेत नेतील, अन्य लोक त्याचा वेगळा चुकीचा अर्थ लावतील आणि धर्माचा जो सिद्धांत आहे याची मोडतोड करतील. आणि अनेक ठिकाणी इतिहासामध्ये या गोष्टी झालेल्या अन्य समाजाकडून, अन्य संप्रदायाकडून त्यावेळी साधू संतांनी त्याला उत्तर दिलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा अभ्यास करत असताना अत्यंत निकोपपणे, पूर्ण अंगाने जर अभ्यास करून घेतला तरच आपण दुसऱ्याला ते समजावू शकतो आणि तो समजून जर घेतला तरच आपण त्या कृतीवर जाऊ शकतो. एखादा विषय जर पूर्णपणे व्यवस्थितपणे जर नाही समजून घेतला तर त्यातून आपल्याला अनेक अडचणी पुढे जाऊन निर्माण होऊ शकतात. आता लीळाचरित्र आपल्या संप्रदायामध्ये मुख्य ग्रंथ आहे. अनेक साधू संत लीळाचरित्राचा अभ्यास करतात. आता लीळाचरित्राचा अभ्यास करत असताना त्याच्यात सर्वच येतं. लीळा येते म्हणजे प्रकरण वश आलं, वचनं येतात, वचनाचा अर्थ आपण समजून घेतला. फक्त वचन संबंध, हे वचन पुढच्या वचनाच्या माठीमागं पुढं का, हे लीळाचरित्रामध्ये येत नाही. पण दृष्टांत येतात, वचनं येतात, प्रकरण वश येतं, सर्व येतं. परंतु त्या पद्धतीने यथार्थपणे साधू संत गुरुजन आपल्याला जर सांगायला भेटले तर अत्यंत सुंदर असा अभ्यास आपण करू शकतो. कारण आपलं मन रमतं, तिथं लीळा असते, एक गोष्टी रूपात आपल्याला त्या गोष्टी ऐकायला भेटतात. एखादं वचन आलं तर त्या प्रकरणवशानुसार ते वचन आल्यामुळे ते आपल्याला समजतं. प्रकरणवशानुसार म्हणजे लीळेनुसार एखादा दृष्टांत आला तो आपल्याला समजतो. तर काही लोक ह्या लीळाचरित्राच्या माध्यमातून अभ्यास करतात. परंतु पटपट लीळाचरित्र वाचून टाकलं किंवा ऐकलं तर आपला अभ्यास होतो असं होत नाही. काही लोक सूत्रपाठ, मग सूत्राचं वचन, वचनाचा अर्थ, वचन संबंध अशा पद्धतीने अभ्यास करतात. सूत्रपाठ हा जो विषय आहे, परमेश्वरांनी लीळाचरित्रामध्ये हे सूत्र मागं पुढं त्या पद्धतीने त्या वेळेस सांगितलेले आहे. त्याचा मग योग्य पद्धतीनं बांधणी पूजनीय केशवदासांनी आचार्यांना विचारून केलेली आहे आणि तेच सूत्रपाठ म्हणून आपल्याकडं, तात्विक ग्रंथ म्हणून आपल्याकडे आलेला आहे. आणि त्याच ग्रंथावरती पुढचं सर्व तत्वज्ञान आपलं आधारित आहे. त्या सूत्रपाठामध्ये श्रीमुखीचे सूत्र येतात, त्याचप्रमाणे दृष्टांत येतात. समजण्यासाठी आपण एखादं उदाहरण देतो, ते उदाहरण म्हणजे दृष्टांत. त्यातील महत्वाचे लीळाचरित्रातले जे महत्वाचे हे जे दोन ग्रंथ आहे, सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, यावरतीच मग पुढं स्थळाच्या पोथ्या निर्माण झाल्या. त्या पद्धतीनं अभ्यास आपल्या मार्गांमध्ये होताना दिसतो. सूत्रपाठामध्ये परमेश्वराच्या श्रीमुखीचेच वचन असल्यामुळं त्या पद्धतीनं अत्यंत योग्य पद्धतीनं जर आपण त्याचा जर अभ्यास केला, चिंतन केलं तर लक्षात येईल का एक सूत्र दुसऱ्या सूत्राच्या पाठीमागं कसं बरोबर जोडलं जातं, एक सूत्र दुसऱ्या वचनाचा किंवा दुसऱ्या सूत्राचा कसा संबंध निर्माण करतं आणि त्याचा कसा संबंध आहे. ही सूत्रपाठाची मांडणी सुद्धा अशी वरच्या लेवलवरती जात असते. जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर, त्यानंतर मग जीवानी केलेला आचार प्रणाली करावी कशी, मग विचार प्रणाली कशी ठेवावी, आणि त्या पद्धतीनं मग परमेश्वर ह्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्याने आचारावरती तो साधक केल्यानंतर कशी प्राप्ती परमेश्वर या जीवाला करून देतात, अशा पद्धतीनं सुंदर अशी मांडणी आपल्याला इथं दिसते. हे दोन्ही महत्वाचे जे ग्रंथ संकलित करणारे पूजनीय केशवदास जे आहे, त्यांनी अत्यंत प्रयासाने हे ग्रंथ निर्माण केले, संकलित केले. अगोदर देवाने सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान पूजनीय माईम भटांनी आचार्यांच्या प्रेरणेने एकत्र करून त्याची लीळाचरित्राच्या माध्यमातून बांधणी केली. हे आपण सत्संगामध्ये बघितलेलं आहे. साहित्य आणि वाङ्मयाच्या अनुषंगाने जो सत्संग घेतला त्या सत्संगात त्याची सर्व पार्श्वभूमी आपल्याला आलेली आहे. आज हा सत्संग किंवा याचं चिंतन करण्याच्या पाठीमागचं कारण आपल्याला मुख्य विषयापर्यंत जायचं आहे, मुख्य अभ्यासाला प्रवेश करायचा आहे. त्याची पार्श्वभूमी, त्याचं वातावरण, त्याचा पाया आपला किती पक्का आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला जायचंय त्याची निवड आपल्याला करायची, आणि या अनुषंगाने आज आपण याचं चिंतन करतोय.
ज्याप्रमाणे सूत्रपाठाची बांधणी तशी दृष्टांत पाठाची बांधणी आहे. त्याच्या सुद्धा एक दृष्टांत दुसऱ्या दृष्टांताच्या पुढे येतो, त्याच्या पुढे येतो. ही अशी ऊर्ध्वगतीची जी मांडणी अत्यंत सुंदर आहे. हा दृष्टांत पुढच्या दृष्टांताच्या पाठीमागं का पुढं का याचं पूर्णपणे आपण जर चिंतन केलं तर आपल्याला लक्षात येईल. सुरुवातीपासूनच सुरुवात, परमेश्वराच्या कसे अवतार होतात, कशा पद्धतीने ते अवतार घेतात आणि पुढे जाऊन मग ती जीवाची मांडणी, देवतेची मांडणी, अशा पद्धतीने सिद्धांतिक जर अर्थ दृष्टांत जर आपण समजून घेतले तर अत्यंत सुंदर अशी मांडणी, अत्यंत सुंदर असे दृष्टांत परमेश्वरांनी आपल्याला सांगितलेले. कारण ह्या आपल्या साहित्यामध्ये ह्या गोष्टी दिसतात, इतर ठिकाणी या गोष्टी तुम्हाला दिसणार नाही आणि त्या असणार पण नाही. म्हणून दृष्टांतावरती मग दृष्टांत स्थळ येतं, त्याचं तात्विक स्पष्टीकरण येतं. एका दृष्टांतावरती 3-3, 4-4 सिद्धांतिक अर्थ लावले जातात. नामधारकावर, वासनिकावर, साधू संतांवरती, पुढे जाऊन चर्यावंतावरती, प्राप्तीवरती असे वेगळे अर्थ आपले साधू संत पोथ्यांमध्ये लावत असतात. परंतु इथपर्यंत आपण अभ्यास करायचा आहे का, इथपर्यंत आपण समजून घ्यायचं आहे का? आणि हे जर करायला, समजून घ्यायला प्रयत्न केला तर पुढं पाठमागचं सपाट असं होऊ शकतं. पण आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहे अत्यंत प्राथमिक स्वरूपाच्या अनुषंगाने समजून घ्यायचं आहे. कारण तत्वज्ञानाच्या बाबतीत आपल्या मनामध्ये एक न्यूनगंड, एक भीती निर्माण झालेली आहे की आपण ते करू शकतो की नाही, वाचू शकतो परंतु लक्षात राहील की नाही, बरं लक्षात आलं, चिंतन करू शकतो की नाही, चिंतन केलं ते कृतीवर जाऊ शकतो की नाही आपण, अशा पद्धतीने एक भीती आपल्या मनामध्ये निर्माण झालेली. ती भीती आपल्या मनातून निघण्यासाठी आपण अत्यंत प्राथमिक स्वरूपाचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आजपर्यंत आपण समजून घेतलं आणि मुख्य तत्वज्ञानाला हात घालत असताना किंवा प्रवेश करत असताना आपल्या मनातली जी भावना आहे ती पूर्णपणे निघून गेली पाहिजे. आता हे अभ्यास करत असताना अनेक ठिकाणी वेळेचे आपण प्रमाण घेतले, सूत्रांचे आपण प्रमाण घेतले, दृष्टांताचे आपण प्रमाण घेतले, पण त्या अनुषंगाने त्या विषयाला लागून आपण त्या गोष्टी घेतलेल्या आहेत. परंतु आता पुढे जाऊन आपण संसारात राहत असताना, प्रपंचात राहत असताना आपल्याला आपण अभ्यास कसा करावा, कशा पद्धतीनं आपल्याकडून आपण तो करून घ्यावा आणि कशा पद्धतीनं तो आपल्या लक्षात राहील, आपल्या स्मरणात राहील, आपल्या चिंतनात राहील आणि त्याची आवड निर्माण होऊन आपण नैसर्गिकरित्या ते सूत्र कसे पाळायला सुरुवात करू हे आपण बघणार आहोत आणि अशा पद्धतीनं आपण त्याची मांडणी करणार आहोत. खरं म्हणजे आपले जे सत्संग आहेत अत्यंत नामधारक, वासनिक, प्राथमिक अवस्थेतले जे जीव आहे त्यांच्यासाठी आपण याचं चिंतन करतोय. परंतु हे चिंतन करत असताना अभ्यासाच्या अनुषंगाने, चिंतनाच्या अनुषंगाने एका विषयाच्या नंतर दुसऱ्या विषयाची मांडणी करत असताना आपण त्याची बांधणी केलेली असल्यामुळं ते समजण्याला अत्यंत सोपं जात आहे आणि तशाच पद्धतीनं मुख्य विषयाला हात घालताना सुद्धा आपण त्या पद्धतीने समजून घेणार आहोत. त्यानंतर स्थळपोते असतात, 5 स्थळ, आचारस्थळ, लक्षणस्थळ म्हणजे 9 प्रकरणावरती, मग आचारस्थळ, विचारस्थळ, आचारबंध, विचारबंध असे 5 स्थळ किंवा 3 स्थळ 2 बंद असं पण म्हणतात. तर हे अभ्यास असताना हे अत्यंत आपल्या डोक्यावरचे मोठे मोठे PhDचे विषय असं म्हणणं वावगं ठरू नये, कारण ते समजणं अत्यंत अवघड असतं. परंतु काही लोक प्राथमिक अभ्यास न करता डायरेक्ट या अभ्यासात गेल्यानंतर ते संभ्रम निर्माण होतो. नेमकं काय ते न कळाल्यामुळं त्यांचा अभ्यास थांबून जातो. फक्त माझी 5 स्थळं झालेले, परंतु कालानुक्रमे त्यांना कालानंतर म्हणजे थोड्या वेळानंतर जर विचारलं, काही काळ गेल्यानंतर, तर ते पूर्णपणे विस्मृतीत गेलेलं असतं. तर हा धर्म, हे जे तत्वज्ञान आहे, ही आपली आचार प्रणाली, विचार प्रणाली, ही आपण जीवनशैली जेव्हा करू आणि त्या जीवनशैली करत असताना जेव्हा धर्म आपण जगायला सुरुवात करू खऱ्या अर्थाने, तेव्हा आपल्या स्मरणातून ते कधीच जाणार नाही. कारण महात्म्याने प्रिय वक्तव्य व्हावे हे वचन आपल्याला पाळायचे आणि दररोजच आपण पाळायला सुरुवात करायला लागू, गोड बोलणं, गोड ऐकणं, गोड सांगणं, तर ते वचन आपण कधीच विसरू शकत नाही, विस्मृतात जाऊ शकत नाही. अशा अनेक वचनं आहे का त्या वचनाच्या अनुषंगाने आपण आता पुढे जाऊन आपण कोणत्या ठिकाणी ते केलं पाहिजे, करू शकतो, अशा पद्धतीनं आपण काही वचनाची निवड केलेली आहे आणि ते वचनावरती आपण अभ्यास समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. ते वचन अभ्यासल्यानंतर मग आपण सूत्रपाठाच्या अनुषंगाने अभ्यासाला सुरुवात करणार आहोत.
कारण अत्यंत हळूहळू आपली ही जीवनशैली, जीवन पद्धत धर्माला आपल्याला बनवायची आहे. ती जीवन जगत असताना आपलं अंगवळणही ते पडलं पाहिजे. त्यावेळेस आपण परमार्ग तुमचं जीवन किंगा म्हणू शकतो किंवा तशा पद्धतीनं जगू शकतो. अन्यथा धर्म हा फक्त लीळाचरित्रात आहे, दृष्टांत पाठात आहे, सूत्रपाठात आहे किंवा सत्संगाच्या ठिकाणीच आहे, मंदिराच्या ठिकाणीच आहे, मार्गाच्या ठिकाणीच आहे असं जर समजून घेतलं तर आपण ना धर्मात आहे ना धर्म आपल्यात आहे. आपल्याला धर्मात जायचं असेल तर धर्माला आपल्यामध्ये पहिले उतरावं लागेल, तेव्हा आपल्याला धर्मात प्रवेश भेटेल. कुठेही जाताना एखाद्या गोष्टीमध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा असेल तर त्यांची जी नियमावली आहे ती नियमावली आपल्याला पूर्ण करावी लागते. मग ती कागदपत्रांची पूर्तता असेल किंवा त्यांच्या ते नियमामध्ये बसणं असेल. तसं धर्मात प्रवेश जर आपल्याला करायचा असेल तर धर्माची जी नियमावली आहे त्याची पूर्तता आपल्याला करावी लागेल. आणि ती धर्माची नियमावली म्हणजे धर्माची आचारपर सूत्र आहे, विचारपर सूत्र आहे. ते आपल्याला अंगी बांधवावं लागतील, आपल्या हृदयात उतरावं लागतील. म्हणजे आपल्याला त्या कागदपत्रांची, त्या आचाराविचाराच्या अनुषंगाने पूर्तता करावं लागेल. जेव्हा आपण ती पूर्तता करू तेव्हा त्या धर्मामध्ये आपल्याला प्रवेश भेटणार आहे. आता आपण चिंतन करा की आपण कोणत्या अवस्थेत आहोत आणि आपल्याला खरंच धर्मामध्ये प्रवेश भेटलेला आहे का, की धर्माच्या बाहेरच आपण प्रवेशासाठी प्रयत्न करतोय. हे त्यांनी प्रत्येकाने आपापलं चिंतन केलं पाहिजे. आणि हे चिंतन करत असताना हे आपल्या लक्षात येतं की आपण कुठपर्यंत आहोत, कितीपर्यंत आहोत. कारण आपण उठताना, बसताना, जेवताना, बोलताना, कोणाबरोबर जाताना, कोणाला बरोबर घेताना धर्माचा विचार करतोय का, तत्वसिद्धांताचा विचार करतोय का, हे तत्वात बसतं का, हे विचारात बसतं का, आचारात बसतं का. असं जर आपण चिंतन करत असेल तर नक्कीच आपल्याला परमेश्वराने किंवा आपण आपल्या धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे. धर्म फक्त धार्मिकता करणे इतपत जर आपला उरलेला असेल, दृष्टपर स्वार्थपर जर उरलेला असेल तर आपल्याला अजून धर्मात प्रवेश भेटलेला नाही हे आपण समजून घ्यावं. आणि म्हणून गेली 52 सत्संग आपण फक्त धर्मात प्रवेश मिळवण्यासाठीच केलेले आहे. अजूनही धर्मात आपण प्रवेश केलेला नाही असं म्हटलं तर वावगं ठरू नये. कारण त्या अनुषंगाने आपण जीवन जगायला अजून सुरुवात केलेली नाही. धर्माच्या अनुषंगाने जेव्हा जीवन जगायला नैसर्गिकरित्या सुरुवात करू आपण त्यावेळेस धर्मात प्रवेश भेटलाय. कारण शाळेत गेल्यानंतर, कॉलेजला गेल्यानंतर, एखाद्या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर अभ्यासाला सुरुवात होते. त्याच्यानंतर ते शिक्षक आपल्याला शिकवतात, आपण त्या कृतीवर जातो, मग आपल्याला अधिकार प्राप्त होतो, आपण परीक्षा देतो. तर आपल्याला मोक्षाची परीक्षा द्यायची, कैवल्यदानाची परीक्षा द्यायची, परमेश्वराच्या प्राप्तीची, आनंदाची जर परीक्षा द्यायची तर आपल्याला पहिले प्रवेश मिळणं गरजेचं आहे. आणि त्या प्रवेशाची नियमावली आपण पूर्णपणे जर पार पाडली तरच आपल्याला तो प्रवेश भेटणार आहे. आणि तो प्रवेश मिळाल्यानंतर मग तेव्हा शिकणं आहे, ते कृती करणं आहे, तेव्हा ती परीक्षा देणं आहे, तेव्हा ते पास नापास किंवा तेव्हा ती प्राप्ती. म्हणून आपण याचं चिंतन आज खूप जास्त पद्धतीनं करतोय. आता स्थळपोथी काय आहे, एक त्याच्याविषयी खूप मनामध्ये भीती आहे. काही लोकांना ते पेलवत नाही, ते करण्याची ताकद नाही, बुद्धीची ताकद नाही, म्हणून त्यांना ते खोटं ठरवून टाकतात. काही असा वर्ग आहे का ते स्थळपोथीचा अभ्यास करू शकत नाही, म्हणून स्थळपोथी श्रीमुखीची नाही आहे आणि म्हणून ती आपल्याला मान्य नाही किंवा आपण ते केलंच नाही पाहिजे, अशी विचारधारा सुद्धा आपल्या धर्मात आहे. परंतु स्थळपोथी निर्मितीचा जर इतिहास आपण जर बघितला, हे 5 स्थळाच्या निर्मितीचा जर आपण इतिहास बघितला तर स्थळामध्ये पक्ष आणि टीका म्हणजे प्रश्न आणि उत्तर हे येतात. आता प्रश्न एक येतो, करतो, दुसरा उत्तर देतो, परत त्या उत्तरावरती दुसरा कोणीतरी प्रश्न निर्माण करतो, तिसरा उत्तर देतो. ही अशी बांधणी ही केलेली आहे. आता ही प्रश्न उत्तराची जी शृंखला आहे याचा जर विचार केला तर संवाद, जसं आपण एखाद्या विषयावरती संवाद करतोय, चर्चा करतोय आणि त्या विषयाला धरून आपण त्याचे प्रमाण देतोय, समोरच्याला सांगण्याचा, समजावण्याचा प्रयत्न करतोय आणि ती चर्चा एखाद्या विशिष्ट न्यायापर्यंत, निर्णयापर्यंत गेली का त्याचं टिपण करणं म्हणजे त्याचं लिखाण करणं, याला स्थळपोथी म्हणतात किंवा याला स्थळ म्हणतात. 24 पक्षकार म्हणजे 24 साधक, 24 सद्भक्त एकत्र आले
त्यांनी एखाद्या सूत्रावरती चर्चा केली, त्या चर्चेचा निर्णय काय लावायचा शेवटपर्यंत त्याचं टिपण केलं, बांधणी केली आणि ती योग्य पद्धतीनं लिखाणात करून आपल्यापर्यंत ते पोहोचवली म्हणजे स्थळपोथी. हे काही वेगळं तत्वज्ञान नाही आहे, सूत्र आहे आणि त्या सूत्रावरती केलेली चर्चा आहे. जसं आपण एखाद्या सूत्रावरती चर्चा करतो, मग कोणी त्याचं प्रकरणवश सांगतं, कोणी त्याचा अर्थ सांगतं, वचन संबंध सांगतं, त्याचं प्रमाण घेऊन कोणती तरी गोष्ट आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करतं. ही चर्चा लिखित स्वरूपात निर्माण करणं आणि ती आपल्या धर्मामध्ये आपल्यापर्यंत येणं म्हणजे स्थळपोथी. वेगळं काही नाही आहे त्याच्यामुळे त्याच्याविषयी मनामध्ये एक भीती निर्माण करणं किंवा न्यूनगंड ठेवणं हे चुकीचं आहे. त्याला खोटं म्हणणं हे चुकीचं आहे. कारण स्थळपोथी निर्माण तिचा जर इतिहास बघितला, स्वामींच्या उत्तरापंथानंतर आचार्यांच्या नंतर 2 ते 3 पिढी म्हणजे आजही स्थळपोथीचा जर इतिहास आपण बघितला 600-650 वर्ष होऊन गेले का ते लिखित स्वरूपात आपल्यापर्यंत पोहोचले. हा, ती भाषा आपल्याला समजणं अवघड आहे. खूप काही सांगितलंय पण कळत नाही. त्याच्यासाठी कोणाकडून तरी तो विषय समजून घेणं गरजेचं आहे. सर्वसामान्य नामधारक आणि वासनिक याच्यामुळंच या स्थळपोथीपर्यंत जात नाही किंवा त्याच्यापासून दूर दूर राहतात. तो एक भीती, एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे का हा आपला विषयच नाही ना, आपण ते अभ्यासू शकत नाही. कारण कधीतरी कोणत्या तरी पोथीच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण गेलेलो असतो, 1.5 तास 2 तासाची पोथी आपण ऐकलेली असते, चिंतनी ऐकलेली असते, तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हा आपला विषयच नाही, कारण हे खूप डोक्यावरून जातं, आपल्याला काहीच कळत नाही. परंतु स्थळपोथी जायच्या अगोदर जे आपण 92 सत्संग घेतले, ती पार्श्वभूमी, तो पाया त्या पद्धतीनं असला पाहिजे. तुम्ही लीळाचरित्र जसं आहे तसं समजून जर घेतलं, प्रकरण वश त्याच्यात सूत्राचा अर्थ जर आपण समजून घेतला, दृष्टांत समजून घेतलं, हे सारं समजून घेतल्यानंतर म्हणजे 1ली ते 10वी पर्यंत व्यवस्थित जर आपण अभ्यास केलेला असेल, तर पुढचे जे वर्ग आहे म्हणजे डॉक्टरकीचे असो, इंजिनिअरिंगचे असो किंवा कोणत्या डिग्रीचे असो, ते आपल्याला जड जाणार नाही. पण पहिलं हा आपला पाया पक्का असला पाहिजे. पहिली ही जी प्राथमिक अभ्यास आहे हा पूर्ण झाला पाहिजे. डायरेक्ट स्थळपोथी गेलं तर आपल्याला ते डोक्यावरूनच जाणार आहे. आणि म्हणून गेली 92 सत्संग आपण त्याची पार्श्वभूमी, त्याचं पाया आपण पक्का करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतरही आपण अजूनही कितीतरी सत्संग पाया पक्का करण्यामध्येच लावणार आहोत. पाया जर पक्का असेल तर तुमची इमारत तुम्ही किती वरती बांधू शकता आणि ती भक्कमपणे उभी राहून तिचा आधाराने आपल्याला परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या समजून घेणं, जाणून घेणं आणि त्याच्याविषयीची जी भीती किंवा न्यूनगंड आहे हा आपण पूर्णपणे आपल्या मनातून काढून टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे. बरं, आता हा जो अभ्यास आहे, अभ्यास करता असताना वेगवेगळे विषय आपल्याला समोर येतात. लीळाचरित्र आलं, सूत्रपाठ आलं, दृष्टांत पाठ आले, स्थळ आले, हे वेगवेगळे विषय. याच्यामध्ये परत 7 ग्रंथ आले, असे अनेक ग्रंथ, 6,500 ग्रंथ संपदा आपल्या धर्मामध्ये आहे. आपण काय वाचावं, कोणता अभ्यास करावा हे समजत नाही, कळत नाही आणि हे सर्व एकाच ठिकाणी मिळत नाही. आज कितीतरी ठिकाणी प्रकाशनं झालेले आहेत. वचनाचा अर्थ, वचन संबंध किंवा प्रकरणवश सूत्र आणि सूत्राचा अर्थ असे वेगळे प्रकाशनं पुस्तक रूपात आपल्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेले. अगदी आपल्या बोलीभाषेतले स्थळाच्या पोत्या सुद्धा लिपीतून बाहेर आलेले आहे आणि आपल्या बोलीभाषेत आपल्याला त्या उपलब्ध झालेल्या आहे. परंतु ते समजून जर घेतलं तरच आपल्याला कळणार आहे. बरं, आता याच्यातला तुम्ही लीळाचरित्राचा अभ्यास करायचा, सुरुवात दृष्टांत पाठापासून करायची, सूत्रपाठापासून करायची का डायरेक्ट स्थळपोथीतून करायची, हे त्याचा निर्णय स्वतंत्र असतो. परंतु आपण जी निवडलेली पद्धत आहे, आपण पहिले 4 पदार्थाच्या अनुषंगाने समजून घेतलं. 4 पदार्थाच्या अनुषंगाने समजल्यानंतर निर्णयात्मक आपल्या तत्वज्ञानामध्ये ज्या विषय आलेले वेगवेगळे ते विषय आपण समजून घेतले, जेणेकरून आपल्याला आजूबाजूचा आपण अभ्यास करतोय, आजूबाजूचा आपण चिंतन करतो, आजूबाजूचा आपण गोष्ट समजून घेतोय. एखाद्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे तर आपण आजूबाजूचं वातावरण कसं आहे, आजूबाजूचं ठिकाण कसं आहे हे समजून घेऊन मग त्या मुख्य ठिकाणी प्रवेश करत असतो. तशा पद्धतीनं आपण आजूबाजूचे जे विषय आहे, अनेक विषय, हजारो लाखो विषय, आज आपण जे फक्त व्हेरी IMP जे महत्वाचे विषय का जे सर्वसाधारण नामधारकाला, वासनिकाला धर्मामध्ये असताना ही माहिती असायलाच पाहिजे.
याच्या व्यतिरिक्त धर्म असू शकत नाही. हे तत्वज्ञान आपण समजून जर घेतला तर आपण धर्मात प्रवेशच करू शकत नाही. अशा अनुषंगाने काही मोजके निवडक विषय आपण समजून घेतलेले, जेणेकरून त्या धर्मामध्ये प्रवेश करत असताना, धर्माच्या मुख्य विषयामध्ये जात असताना आपल्याला ही पाठीमागची सारी पार्श्वभूमी, पाठीमागचा सारा विषय आपल्याला समोर नजरेसमोर असला पाहिजे, आपल्या आवाक्यात असला पाहिजे, आपण समजून घेतलेला असला पाहिजे. आता याच्याविषयी वेगळा मतमतांतर आहे. कोणी कशाचा अभ्यास करते, कोणी कशाचा अभ्यास करते, तर त्याच्या योग्यतेनुसार प्रत्येकजण योग्यच आहे, परंतु कोणाला काय पेलं त्या अनुषंगाने ते अभ्यास करतात. कोणी लीळाचरित्राचा अभ्यास करतं, कोणी सूत्राचा अभ्यास करतात, कोणी दृष्टांत समजून घेतात आणि वेगळ्या पद्धतीने हे आलेले पण आहे. परंतु हे अयोग्य आहे असं म्हणता येत नाही, हे चुकीचं असं म्हणता येत नाही. परंतु एखाद्या साधकाला जेव्हा मी चर्चा करतो, नामधारक असेल, वासनिक असेल, जे अभ्यासक जे वर्ग आहे, आज सद्भक्त आहे, त्यांच्या मनातली जी भावना आहे की आम्हाला लीळा पण समजली पाहिजे, म्हणजे प्रकरण वचन पण समजलं पाहिजे, त्या वचनाचा अर्थ पण आपल्याला कळाला पाहिजे, आणि हे वचन पुढच्या वचनाच्या पाठीमागं का किंवा ह्या वचनाच्या पुढं ते वचन का, हे वचन संबंध पण आलं पाहिजे. आणि हे करत असताना ह्या वचनावरती आपल्या पक्षकारांनी मोजक्या कोणत्या टीका दिलेल्या आहे त्या अनुषंगाने थोडंसं आपल्याला कळालं पाहिजे, समजलं पाहिजे पक्ष आणि टीका. आता हे एकाच याच्यामध्ये गुंफण करायची एवढी सोपी गोष्ट नाही, ती बी आपल्या बोलीभाषेत, पण तरीही ती आपण करण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. कारण भीती आपल्या मनातली ती गेली पाहिजे, न्यूनगंड आपल्या मनातला गेला पाहिजे, आणि आपण अभ्यास करायचा आहे, अभ्यास करू शकतो, त्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. हा आत्मविश्वासच तुम्हाला ह्या परमेश्वरापर्यंत घेऊन जाणार आहे. अन्यथा आपल्या मनामध्ये एखाद्या विषयावरती जर शंका असेल, मनातच द्विधा मनस्थिती असेल, तर आपण ह्या गोष्टी करू शकत नाही. मग कोणत्या पद्धतीनं अभ्यास करतंय, कोणत्या पद्धतीनं अभ्यास करतंय याचा विचार न करता, मार्ग पद्धती कोणत्या पद्धतीनं अभ्यास करते याचा विचार न करता, आपण एक जशा पद्धतीनं अभ्यासक्रम निर्माण केला त्या पद्धतीनं आपण सत्संग घेतले, त्याचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपला तुमच्याकडून मला लाभला. ते समजलंय, त्या अनुषंगाने एक आवड निर्माण होऊन लोक अभ्यासाला लागले. त्याच अनुषंगाने आपण पुढे सुद्धा मुख्य विषय घेणार आहोत. आता जी आपण निवड आहे अभ्यासाची, ही कशी असावी आणि कोणती असावी. आता हे सत्संग झाल्यानंतर आपण या अवस्थेत असताना कोणते वचन आज आपण करू शकतो याची एक यादी तयार केली, आणि त्या अनुषंगाने आपण पुढे 2-4 सत्संग घेणार आहोत, जेणेकरून आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे का मी धर्म समजू शकतो, धर्म जाणू शकतो, धर्म करू शकतो. तो किती करतो, कोणते करतो याला काही अर्थ नाही. तुम्ही करायला 2 सूत्र, 1 सूत्र, 4 सूत्र हे महत्वाचं आहे. म्हणून आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत असताना कोणते वचन आपण पाळू शकतो, या अनेक सत्संगामध्ये आपण बघितलेलं आहे. नपाळते या सत्संगामध्ये सुद्धा आपण नपाळत्याचा वेगळा अर्थ सांगून आपण ती सूत्र करणं म्हणजे पाळणं, न करणं म्हणजे नपाळतं, या अनुषंगाने आपण त्या विषयाला हात घातलेला आहे. पण आता स्पष्टपणे आपण कोणते धर्म, कोणते सूत्र आचार विचाराच्या अनुषंगाने पाळू शकतो या अवस्थेत, या आपण बघणार आहोत. तुम्ही पण त्याची सूची तयार करा, केली असेल तर मला पोहोचवा, त्याच्यावरती आपण अधिक चिंतन करणार आहोत. त्यामध्ये मग प्रकरणोशेत वचन येईल, परंतु सर्वच नाही येणार. सर्व आल्यानंतर मग आपण सूत्रपाठाला सुरुवात करणार आहोत. मग पूर्वी प्रकरण पाठांतराच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं पाठांतर करावं, कारण नुसतं घोकलं ना, आपण घोकणपट्टी म्हणतो आपण, ते जर म्हटलं पाठांतर होईल, तुम्ही सांगू शकाल, परंतु 1-2 महिना जर गेला तुम्हाला जर विचारलं तर परत ते पाठांतराने तुम्ही त्याच पद्धतीने सांगाल याची शाश्वती नाही. आणि म्हणून ती शाश्वती येण्यासाठी तो विषय, तो आशय आपण समजून घेऊन त्याचं पाठांतर करणार आहोत. नुसती घोकून पाठांतर नाही करणार. तर त्याचे काही युक्त्या आहे, त्या युक्त्या जर आपण वापरल्या तर आपलं हे जे तत्वज्ञान आहे हे आपण समजून तर घेऊच, परंतु आपल्या जीवनामध्ये ते उतरवू आणि आपली ती जीवन पद्धती आपण निर्माण करू शकतो. एक नैसर्गिकरित्या तो धर्म आपण पाळू शकतो. आणि जेव्हा हे सारे नियम आपण पाळू किंवा सर्व नियम आपण पूर्ण करू, तेव्हा खऱ्या अर्थाने परमेश्वर आपल्याला या धर्मात प्रवेश देणार आहे.
आज आपल्या मनामध्ये न्यूनगंडे, आपण उपदेश घेतला, आपल्याला बोध आहे, 4 पदार्थ कळाले, एवढे सत्संग करतोय, थोडासा सूत्रपाठ आपल्याला कळाला, थोडंसं लीळाचरित्र कळालं, थोडेसे दृष्टांत कळाले, म्हणजे आपल्याला आपण धर्मातच आहोत असा एक संभ्रम, एक भ्रम, एक जो निर्माण झालेला आहे तो कसा चुकीचा आहे हे जेव्हा खऱ्या अर्थाने आपण अभ्यासाला सुरुवात करू तेव्हा आपण लक्षात येईल. आणि म्हणून आज आपण फक्त एक प्रास्ताविक स्वरूपामध्ये काही संभ्रम कसे निर्माण होतात, अभ्यासाचा पद्धत कशी आहे, त्याचं आपण कसं करणार आहोत याचं चिंतन केलं. मागील सत्संगाला अनेक सद्भक्तांचा खूप मोठा असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. असाच प्रतिसाद लाभल्यानंतर मनामध्ये जो शंका असेल, प्रतिक्रिया असेल त्या नक्की कळवा. पुढच्या सत्संगामध्ये आपण या अवस्थेत कोणते वचन पाळू शकतो आणि कोणते पाळायलाच पाहिजे, तेव्हा पुढे जाऊन आपण मुख्य विषयामध्ये प्रवेश करू. कारण पहिलीतला विद्यार्थी त्यांनी काहीच अभ्यास नाही केला तर तो 10वीत काय करणार आहे. मग पहिले ज्या अवस्थेत आहे, ज्या वर्गात आहे तिथं किती करताय, कसा करताय हे महत्त्वाचं आहे. तेव्हा पुढं आपल्याला जाऊन प्रवेश मिळणार आहे. तर ह्या अवस्थेत आपण काय करू शकतो, काय करायचं आहे, काय करायला पाहिजे याचं चिंतन करून मग पुढं जाऊन आपण या सत्संगाची मांडणी केलेली आहे. नक्की या सत्संगाला सबस्क्रायबर करा, लाईक करा. काही शंका असेल, काही प्रतिक्रिया असेल, प्रश्न असतील तर नक्की कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.